ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण तसंच करतोय आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकासाठी पण तसंच करतोय। हे पद्धती बंद केली पाहिजे। डायरेक्ट त्याच्या याच्यात पैसा गेला पाहिजे। हे झालं संगणक परिचालकाचं। आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे पुन्हा 3 प्रश्न आहे, ते नंतर विचारतो। एक हा आपण ग्रामपंचायत निहाय संगणक परिचालक आपण नेमलेले आहे, हे तालुक्यावर नेमले नाही। मंत्री महोदयांना माझा लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतोय आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा। हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर। अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये। या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे, त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे। माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही, आता मी तुमचं ऐकून घेतलंय। माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं, तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय? एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये। माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे। तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे। कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही। तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली ही कंपनी? आणि हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही? आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या। आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं। हा जो प्रवास आहे तो थांबवा। असे 2च उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे।